आईला काय करावं, काय डोकं चाललं ना पण पडल्यावानीच झालंय. चोऱ्या करावं का कोणला लुट? हा करतात, चोऱ्या करतात. तेवढं लय पट्टे आहे का नाही? तू का मागच असते घरी? काय मदत नका करू, चोऱ्या करा, डाके टाका. आता काम धंदा काय नाही म्हणून तर विषय असा झाला का चोऱ्या करावं का डाके टाकावं? करता का? तीच करतो मी आता. पळता येईल का चोरी केल्यावर? काय खातंय काय कोणी? मग तुया घालू ना चोरी केली. काय जाळ झाला तिकडे तुमचा. अरे वाल्या कोळ्यांनी एवढे पाप केले आणि शेवटी त्याच्या माग कोणीच नाही आलं. तशीच गंमत आहे. तशीच आम्ही बी इथं आपण काशीत घालायची, कष्ट करायचे आणि तुम्हाला आणून घालायचे. मग कष्ट शेवटी वरून तुम्ही म्हणणार आमच्यासाठी तुमचा जन्म सिद्ध हक्क आहे कष्ट करायचा. तुम्ही गरीब माणसाच्या जन्माला आले म्हणजे कष्ट करायलाच आले ना तुम्ही. बरं एक काम करतो मी ना, एक काम करू का, एक धंदा करू आपण. ऐक, काय जीसीबी घ्यायचं का? धंदा? जीसीबी घ्यायचं का? लय काम आहे ते सध्या. जीसीबी? हा नाही तुमच्या डोक्याला डोकं लागत. तुम्ही येडे तुम्हाला का ते तू? सध्या लोकांचे मुरम टाकायचे, माझे पोयटे भरायचे, खत उचलायचे, लय काम आहे. बघा भाऊ, तुमचं डोकं लागत असेल तर बघा, मग आपलं काय डोकं काय लागत? नाही, कधी मध्ये हप्ता बुजायचा आहे, त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं? हप्त्यावर घ्यायचं वय? मग काय एवढे पैसे आहेत काय? 30-40 लाख रुपये लागले. कुणाच नावावर घेता? आपलेच नाव घ्यावं लागेल, दुसरं कोणाच नाव? माझ्या नाव नको घेऊ फक्त. का बरं? नको नको, ते हप्त्याला त्रास देतात मग. नाही नाही घेऊ आपण दोघांची ना, दोघांची जमीन तारण द्यावं लागेल. अरे पण जीसीबी घेतली ना तर आपला धंदा चलन ना. बाई काही करा रे बाबा, तुमच्या डोक्याला डोकंच नाही लावू शकत आपण. बरं ऐक, मी आता 1 तासात जीसीबी काय सौदा झालाय. येडे काय? सौदा झालाय. अहो, एक तासात कुठे जीसीबी येतात? सौदा झाला. काल त्याला पैसे एवढे पैसे कुठून आणायचे? 15 लाख रुपये दिले त्याला काल खात्यावरून काढून. मुसाचे आलते. आणि तुम्ही मला म्हणले पण नाही. काय बायांना सांगता का डोक्याला ताण? म्हणजे मला काही व्हॅल्यूच नाही घरामध्ये. आणि 5 लाख आज द्यायचे तर तू काल गळ्यातलं काल घाण टाकली सोनाराकडे. कवा? कालच टाकली. ते 10 तोळ्याचं घाण टाकलं. म्हणलं आता त्याचे 5-1 लाख येते ना, हे दोन्ही मिळून जवळजवळ 20-25 लाख होते. तुमच्या पुढे डोकंच बंद झालंय बाप. का बरं? अहो कुशाल माहिती गळा. अरे एक नंबर धंदा. तर एका वर्षात तुला 50 नाही 100 लाख कमवून देतो. करा तुम्हाला जे करायचं. येऊ का घेऊन? हा या घेऊन पटकन या घेऊन. मेशीन तू आजभर सगळ्या गावात लोकांना जाऊन सांग ना. नाही सांगत मी. सांग ना त्याला जाऊन पेढे खायला बोलव सांग ना. होय. तू उठ, तू पटकन सांग, सांग आता, मशीन आले इथं. लगेच हा, सांग. टपक्यात जाऊन सांग. साऱ्या गावातल्या लोकांना जाऊन सांगून येते पटकन. म्हणजे कसं आहे, येत्यान तरी पूजाला पेढे बिडे खायला येत्यान तरी पटकन जाऊन सांग. येऊ का? कोण निघली दार लावून? कोण निघली म्हणजे? मग तू तर माझा बाप झालाच काय? तिचा डोकं बी काय का तो साधारण का दार लावून निघती? मला अरे इथे जेवायचं. पागल, तुला एवढा आनंदाची गोष्ट आहे काय? तुला खिदाडायचं पडलंय. जा आता. मग दे द्यायला, परत दे बाया द्यायला. पळून नेली का एखादी? अरे मेंटल आनंदाची काय गोष्ट आहे मग? हेच आनंद असतो, दुसरं काय? बावळटच झालाय नुसता, बावळटच झालाय. म्हातारा नुसतं अरे बावळट, तो बाप आहे ना जेसीबी घेऊन आला. जेसीबी. म्हातारा जीसीबी आणला. अरे आता आणणार रे. मी गावातल्या लोकांना चालले सांगायला पेढे खायला म्हणून. काल त्याची तिकडे ते अंडर पॅन्ट तिकडे सगळे बोळ पाडलं, ते अशी वाळत होती. ती जीसीबी आणत पैसा आहे का त्याला? पागल आहे का? काल पैसे भरलेत, आता पैसे भराय गेले. जीसीबीला हा का आधीच पैसे आलेले भरले आता. तू लय बोळी आई, तुला तर काय कळतच नाही. गप्प बस, तुला काय अक्कलच नाही. चल आपण गावातल्या लोकांना सांगू. जीसीबी आणला. अरे आणला नाही, आणाय गेलंय. अवघड केलं म्हातारा तुला आहे ना असं डोक्यावर फिरून टाकी दे. जीसीबी आणला, हे आणलं ते आणलं. चल आता तू हाय म्हणणं तर जाऊ. हाय म्हणणं तर जाऊ म्हणजे मग पण मला तुला आनंदच नाही झाला म्हणायचं. चांगलं झालं उलट. जीसीबी काय हलकट रे, नालाय का? खाटा खांदायचा आणि मात्र ढकलू त्याच्यात मग पडत हाय का रे? नाही ते त्याच नाही पद्धतीने. मलाही ढकल ना. नाही तुला नाही, तू चांगली हाय का रे? मात्र नाही ढकल मला बी. चल मना जोग तरी होईल निदान. चल ना आता दळीन दळवानाच्या तू तिकडे खालच्या गावात सांगून ये, मी इकडे वरच्या गावात सांगून येते. नाही तर बस दिल्लीत. मी आवाज नाही देतो. डगळे नाही का आपलं असं आंब्याचं डगळ हा. सगळ्यांना असं घरी खवितो हा आणि म्हणतो या जीसीबी आणलाय आमच्या म्हातारी. हा, मग म्हणला तरी काय अडचण नाही. हा जातो चल. चल. ए निशे, काय करते की इथं? काय नाही बाई, आवरत होते इथे. अगं चल ना पटकन पूजाला घरी. कशाच्या? अगं आम्ही जेसीबी घेतलाय. काय जेसीबी घेतलाय? महिन्यावर जेसीबी आणाय. चल पटकन. कशाला? तुला उचलायला काय? येड्या फुकाची मग पूजा करायची. चल ना, आम्हाला वावरातली कामं भेटल्यात. कोणती वावरातले कामं भेटली तुला? तुला काय करायचं पंचायती करून? म्हणजे तुला जेसीबी घ्यायचा काय? मला नाही घ्यायचा जेसीबी, पण तुझ्या नवऱ्याने एवढे पैसे आणले कुठून जेसीबी तुला घ्यायला? काय करायचं याचं? काय पंचायती करती? तुला नारळ फोडायला बोलायला आले, पंचायती करायला नाही आले. मला विश्वास बसा तुझ्या नवऱ्याने जेसीबी घेतला. हा ना, नाही बसायचं. जळकुट्या लोकांना नाही विश्वास बसत कधी. येते का नारळ फोडायला? आता यावंच लागून तू बोलवलंय. आणि मग पेढे पण आणणार आहेत आम्ही. हा मग मला तसं एक भेटनच. एकच देणार आहे, जास्त नाही देणार.
चल येते का 2 दे ना. कवर खाती लोकांचं चल. ऐ चला तो करवानी इथं नका बसू माझ्या बापाने JCB आणलाय. काय सांगत त्या बापा सायकल घ्यायची माहित नाही JCB घेतली काय सांगते काय दात काढतो गोड्यावानी तुला अकल काय एवढा गोडा झाला पण तुला कळा ना आता आमची पद्धत काय आमची प्रतिष्ठा काय गावामध्ये सायकल घेतली असेल हा तुला तिथे गेला ना तो डोळा पांढरा होता. प्रतिष्ठेचा पोपन नाही रागा तुमच्यात. हा तुमचं आहे ना प्रतिष्ठा म्हणते. आणि तुम्हाला कोण खातं गावात खायला लग्न व्हायना लग्न जरी व्हायना कोण म्हणलं कोणी पोरी द्यायना कोण म्हणलं हा, मग. काय कुठे अरे मुलींचा बाप आमच्या मागं पळतात आम्ही इकडे लपून बसतोय तुला कळतं का काय ते बाकीचं राहून द्या ते याला बाई. काय कळणार आहे? याला काय कळायची पण माझ्या बापान JCB आणलाय ही मला गावाला दाखव. गावाला दाखवायची. मी सगळ्या गावात सांगितले आता तुम्ही बी चला. सकाळ सकाळ तू मला हसवल्याबद्दल तू खरंच मनापासून आभार. नाही तुम्ही आता काही बी बोला पण तिथे गेल्यावर ना कोणती तुम्ही जत्रा आली आता आता नाही जात चालू तू JCB घेतले अरे खरं JCB आपलं कसं आहे तुमचं जेवढे काय म्हणतात ना, विचार आहे तेवढं तुमचं ते डोक्यात येतं. तुमचे विचार नाहीत ना मोठाले भंगले विचार तुमचे. अरे 4 चौघात तोड जाऊ विचार तुमचं तोंडच नाही ना तसं गोड्यागत तोंड तुमचं अरे कसं तुला दाखवतो बदल बोलतोय विचार मी. करतात? याचं गोड्यागत ह्याचं गाडावागत आता काय नेमकं काय होय? काय करू JCB कुठं आणलं JCB तिकडे देवळा पुढला आणणार आहे का रस्त्याने उतरावणार आहे तिथं काय चला हा, होय. चला माझ्या बरोबर. काहीच माहिती नाही काही पण अरे मी माग राहिलो जातो पुढे आलो मागून जा. नाही नाही संग चला नाही नाही. जातो मला दाखवायची मला काय दाखवतो तू JCB पटकन या. याचं JCB बघतो का काय करतो हे अरे JCB आलंय तिथं तुम्हाला कळत कस काय पार्टी पाहिजे का नाही तुम्हाला आम्हाला नाही लागत आम्हाला नाही पाठी लागत आतापर्यंत आम्ही तुझ्या लय पार्ट्या खाल्लेल्या मग आहेत काय आमची करू? पोट फुगलेत पार बघ ना आमची तब्येती बघ एवढ्या पार्ट्या खाल्ल्या तुझ्या आम्ही तुम्ही जळाला आमच्या तुमचं काम काय तुझं जाणार बघ. अरे आमच्यापेक्षा तुझं तोंड दिसते आम्हाला तुम्ही ना एक काम करा तुम्ही येणार हा मागून या कुत्र्यावानी मागून हा. जा 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 कुत्र्यावानी या मग जा, जा. चल आणलेलाची काय यायची का कसं होय चल भाऊ हा, चल मग. याचा नारळ पुढा मग चल कस काय चाललंय मग चला तुम्ही सरपंच चला चला पांडू आला काय सरपंच बोला काय चाललंय काय चाललंय दिसत नाही का तुला डोळ्यानी अहो तुम्हाला कळलं नाही काय काय कळाय कोण गेलो माझ्या बापान JCB आणलाय तुला सकाळ धरून कोण सापडलं नाही का आम्ही सापडलं आम्ही सापडलो काय तुला खान असं पोराच्या आम्हाला फसवून दलिंदर आलं इथे वाणी. घेऊन. होय, सरपंच तुमचं तोंड लय फेंड्रीवाणी झालंय म्हणजे डुकरावानी म्हणायची काय तुला नाही मी शुद्ध आहे हो मी फेंड्रीज नाही डोकरच म्हणला त्यो पण शुद्ध भाषेत मानला मग मला काय म्हणायचं इलेक्शन आलंय तोंड जरा चांगलं ठेवा इलेक्शन आलंय ना आणि त्याच्यातून आम्ही JCB आणला म्हणजे तुमचं तोंड अजून गाडवानी झालं म्हणजे असं झालं येत कसलं बघत आहे गाडवानी JCB आणलं म्हणजे आठवा आश्चर्य आता झालंय. पुढार आणलाय ना मी जर इलेक्शन मध्ये उतरलो नडलं की नसतो ना, JCB तोडवायचं तुमची तोंड आहे ना जनावरांनी करून लागली असती. आता आम्ही JCB आणल्यावर गावाला होणारच ना जाळफळाट आहे का नाही तुम्ही वारा आणायचं कमी करा की जरा म्हाताऱ्याला आहे काय अंडरपॅन्ट बदलाय पैसे तू फक्त लागला काय तर- बदला येतं का आमच्या म्हाताऱ्याच्या आपण अंडर सुंदर माणसं आहेत. आमच्या म्हाताऱ्या कुठे पेड मग आमच्या म्हाताऱ्या नाही नाही पेड कुठे पेड मग. जळू नका त्याच्या बापाची इज्जत काढली तुम्ही त्याने आणलाय JCB हा, मग. ठेवलं का मारून तुम्हाला ना JCB चा आणलाय हा केळ असतं की केळ आता त्याचा अर्ध स्वरा गेला तू अहो, अर्धे पेढ्यासाठी कन्नाडात आहे तुम्ही हे कसं असतं काय जी शिपिंग चालतं वालं? हे जळतं माणूस हे एक जळण्याची जी पद्धत आहे का कसं असतं हे समाजातून हे वारा जाणार असतात, वारा. नाही जाणार नाही बरं तू म्हणतो जीशी आणला हा. काय देणार तू खर्च करणार आहे का आम्हाला काय मग तुम्ही आडवं काय लागता खर्च खर्च लई काय लय? तुम्ही माग आणि ती हात लावून त्याला हाणतो ह्यो हरा पण याचा शब्द आहे खरा याने हा. आणलंय JCB वा वा एक नंबर मग? हा, मग तू खातोय मग आता दाब आहे होत त्याचं मग काय कडवडीत आहे काय खातो दाब्याव हा. अन्न काय बोलताय तुम्ही खाणारी माणसं. एक काम करा तुम्ही तिथं आता तुम्हाला नारळ फोडायला लावतो ए, JCB ला काय रे पाणी याच्या हातात नारळ पुडी चल यांच्या दुसरं हाताने बघू. नारळ- आई, जळाली पाहिजे ती जे नारळ फाडते ना असं. आपली यांच्या हाताने फक्त नारळ फोडा दगड आणा दुसरं काय करू मग तुम्ही असं बघत राहा फक्त कसं काय JCB तुमचा विषय असा झालाय आता हा. की चांगल्या पद्धतीत अन्न खाय 45 लाख रुपये हे याला काय करायची? अन्न खाय ना सरपंच चांगलं. बाई. तुम्ही फेंड्रीगत तोंड करता ही मग सगळं तोंड करते आणि ते तोंड याला आमचे लावायची, आहेत तशी आहेत. याला गुलाल लावायची. गुलाल टाकून गा हा. आमची तोंड तुम्ही बघत आहे तुमची तोंड कोणी बघावं ती तोंड जाऊ दे ती जेसीबीचं काय आहे विषय? लगेच चला म्हण जेसीबीचं सांग सुटला आणि अहो, तोंडच तुम्ही काढलं. चला तुम्हाला निवडून यायचं असलं तर JCB चल बाबा, चल, चल. चल, चल. आणि तू पीड तर नको देऊ मग बघत तुझ्याकडे ताडा काय टाकीत पीड नाही दिलं आईला JCB वाळून भरायला येतो आणि आता बयाला घेऊन येतो नारळ फोडायला माणसं गोळा केले काय कोणाला माहिती बघावं लागेल जाऊन चला
ए चला पटापट चला ना, काय गाडी आली तुमच्या- असेल चला राम 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 हो, राम पुढे लावलाय JCB. JCB अभिनंदन, अभिनंदन. मा- गाडी बघितलं का गाडी आली का पण गाडी म्हणजे जी गाडी खाली केलाय खाली केला ना JCB. वाळू लावलंय. नव्हतं पण चल, आणलंय. चल. नारळ ती गुलाब नारळ ती सगळं तिथे झालंय. चला. हार आणला का हार ते ताट नाही का आणलं तू सगळं करून ठेवलेलं आहे मी. चला, ताटपीठ सगळं केलंय. चला. हा चला चल ए, आमचं 500 100 आणि पूजा आमचं नाही- आमचं नाद नाही करायचा पैसे काढा पैसे पूजा आहे 42,000 म्हणाले सरपंच ये. चला ना ती कॅमेरा नाही कुठे आहे JCB? हे काय आता नाही काय खरं ना कुठं गाडी येते काय हे JCB सरपंच अहो, ते नसेल, ती गाडी मागून आली असेल. हा JCB आहे काय JCB वाळू हाताने लावलंय. उचलू नको, ती उचलून कसं काय? मला चालवा जमतोय का बघू दे ए, येडी बिडी का काय हाताने कुठं उचली ती हँग 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 JCB हँग ते. अगं 15-20 लाख रुपये घातले ना आम्ही त्याला 20 लाख घातले 40 लाख रुपये JCB तो. घ्या JCB केवढ्याच आहे 40 लाखाचा. डांगर पिसळलं काय? अहो काय बंद झालं काय तुम्ही पांडू घे बाई सरपंच नारळ फोडा. अगं काय हे JCB फोडी ना लावलं दुकानातून आणलाय राव. तुला अक्कल आहे का त्या दुकानातून काय नाव आणलं? होतं त्याच्या बापातील? बघा तुमच्या दुकानातलं आहे का बघा अगरबत्ती लावून घ्या तुम्हाला आणायला आणि कोणी सांगितलं होतं नारळ काही? सुद्धा फोडून घ्या. काही आम्ही मी काय म्हणलं JCB आणतो. अहो तू म्हणलं JCB आणतो मी मग JCB काय आणलंय काय पकडून आणलंय पांड्याला खेळायला आणलाय मी काय बारीक आहे काय खेळायला? 40 लाख घालून त्याचा मोठा आहे दावा तो. ना ना तू काय JCB त्याला चांगला आहे राव तर- पण ते काम करून करून एक दात जरा उगाळला आहे राव नाही एकदा. उघडून बघी जाऊ दे उघडून ते होईल नाही. दात नीट बघून मला तुमचं काही पोयटा बिटा असलं सांगायचं. गावात गावात न्या. ड्रायव्हर पांड्याला तुम्हाला पोयटा सांगायला होते सगळं सांगायला येड्या दळींदर माणसा इज्जत घातली गावात तुम्हाला कशी काय इज्जत कळतं ठेवली का? नाही हो. हा? कशी इज्जत ठेवली नाही कशी इज्जत ठेवली नाही नानाचं संतुलन बिघडलंय मेंदूचं तुम्ही बारामतीला जाऊन दे नानाला ही JCB दर बाबा तुझं पण आणलं ना बापाने कसं? आणला बाबा तुमचा JCB अरे दळींदर माणसा JCB 40 लाख कुठे गेले? 40 लाख झालं काय विसा आहे काय मला अभिमान आहे बापाचा. JCB घेऊनच आला. खर्च द्या या हो ना. केळं घ्यायचं खर्च. ए पांडा द्या खर्च याला 1000 पार्टी देऊन टाक. हा, द्या किती 200च आहे. 150 देऊ अरे 40 लाखाचा आहे तुझ्या दररोज मला माहिती काय काम करता नुसते बसून राहता म्हणलं मग आज JCB घेऊन ये. घ्या. एवढा ब्रँडेड हे नांगे घाला JCB ची. इकडून. पैसे तुझ्याकडे बघून मला हसायलाच येऊ राहिले JCB ची. काय वा, JCB वा. मला एक वाटतंय आता इथं मला वाटतं तू खरंच जायचं नाही लोक गोळा करायला तुम्ही येडे अहो काय बंधुरले का काय दळींदर माणसा काय झाले कुशाल म्हणतात JCB आणायला चाललं 40 लाख रुपये घातले. काय आणि गळ्यातलं घरात होतं मी म्हणलं गळ्यातलं तर घरात आहे कस काय गळ्यात म्हणते गळ्यातलं ठेवलं नेमकी भाव वाट ही आहेत का आपण मला मेळच लागा नाही इथं पहिलीच बाव लागते. भाव वाट तुम्ही आहेत का आम्ही हे आम्हाला अरे पण मेळच तुम्हाला लागा आखली नाही. पाहिजे होते ना आम्ही JCB घेऊ शकतो का? आम्ही खायला माग ना आम्ही काय काय- दूर आली मागून इथं पांडुला बरं, आमच्या या काम बघू उद्या एकदा. पांडुला बघा आमच्या तुमची कामं. अंडरपेंड नाही आज कोण JCB मला बघू दे गावाची काम हा, मी सांगितलं तुम्ही आधी. थांबा ना का घ्या खर्च हा, जा तुम्ही. काढलं याड्या खाईन लोकांनी मूर्ख केलं ना काय काय मूर्ख JCB होईल का? मूर्ख केलं काय दळींदर माणसा पळायचं नाही इकडे तिकडं नाही का आता लय तुडीन मी हिला सकाळीच सांगितलं होतं खोट आहे सगळं पण आता ते ऐकणच माझं म्हणजे JCB. ओरिजिनल JCB ब्रँडेड कंपनीचा खरंच काय काय आहे खरंच रे? अक्कल गेली आहे काय माणसाची. मारी ती आता मला ना तिच्याकडे बघून हसायलाच येऊ होय का तिकडे माझ्याकडे बघून हसायला लागली झक मारले असं काही घेऊन येते कुठे काही तो गेला इज्जतीचा तुझा पंचनामा. दार? तू काय इज्जत गेली याच्यात मला हे कळलं अरे, आमचं. पण लोक कसं काय आली? गावातल्या लोकांची अहो दळींदर माणसा तुम्ही काय म्हणले गोळा कर मी आधी चाष्टावारी घेतलं लोक मला म्हणले करा करा पांड्याने सगळे आंब्याचे ढगळे लावलेत घराला लोकांच्या माहितीये का तुम्हाला कायला का हे बाप म्हणून घ्या लाज वाटली मला बाय तर मी सरपंच हसायला गोळायचा. झालाय पर आता हं? ही काय असतं बे असलं काही गरज होती की आणायची कशाला आणलं ही बळ उकरून आणले खेळ कोण तुझा बाप वाळू वाळू आता तू पण खेळ मी ना जातो घर सोडून जातो हे, इकडे इकडे पांडा इकडे अरे आता JCB आणलाय नंतर घोडा आणतो आणि कोणाला लावायचा गोडा काय डोकं लावलंय गोडा आणतो नी ए झाड आला त्या JCB चा घोड्याचा पडतो तिकडच आम्हाला गोडा लागला ना हे असलं पैसे तर पैसे गेलं आणि खापराचं घेऊन आलंय काय मला लय काम आहे ते गेली वैशी निघून पुढचा आता तुम्ही JCB घरी बस खेळत चल
चल पाठा नादानी ना बेकार. कुठं वहिनी पांडा कुठे जाईन मी काही केसा भोगा मी बाटल्या गोळा करीन पण आहे ना तरी खाली ठेव बाबा खाली ठेव. मी बाटल्या गोळा करीन पण इथं नाही थांबणार आता म्हाताऱ्यापाशी. काय झालं नेमकं? नाही आता आम्हाला राहायची काय झालं? काही घेऊन येते की इज्जत घातली जेसीबी घेऊन येते खापराचा काय असला त्यांनी हे चित्रवाणीच केलं ना. इथं तुम्हाला या. माहित नव्हतं काय तुम्हाला काय माहिती हिच्या नादी लागून तर पार इथे आम्ही बेकार. समजून सांगाय आलोय आणि परत इथे आणि तिथं अहो म्हणजे तिकडे लय ऊन लागत होतं ना म्हणून म्हणलं इकडे या हा, सावली आहे. माझं म्हाताऱ्याने आणि मग नाही आता डोकं आम्हाला राहायचंच नाही गावात हम्म. माणसाने पार इज्जत घातली या गावात आमची आता आम्हाला राहायचंच नाही मी चालेल माझ्या भावाकडं तू धडे बिदडे घेऊन सगळं मला झालं. वाटत होतं रानाचं आता ग्रामपंचायतचं इलेक्शन लागणार. कशाला ना डोकं लावता ती डांगारी येडे. खुशाल मला म्हणते 15 लाख आणि 20 लाख रुपये नेले म्हणे घरातून आणि ते जेसीबी आणलाय म्हणे ते तसलं आणले चव्हाण दावाचं काहीतरी एवढं आपण खेळणं आहे ना, समजून सांगतो मी त्यांना. काय नको नाही, आम्ही नाही सांगू, थांबत. समजून ना आम्हाला राहायचंच नाही तुम्ही जाऊ नका ना परत आम्हाला सांगा तुम्ही असली तुमचं जाऊ खानदान नका तसलं. बाबा, तुमचं असं हसावं तर काय? करावं मला काय मग काय रडू का तुम्हाला काय अरे म्हातारे जेसीबी आणलं म्हणतो आणि खापराचं जेसीबी तुम्ही हसण्याचं ते करताय परत हसता काय मग सारखंच रडतो आम्ही मला काय मला म्हाताऱ्याने आणलेला खेळीतलं JCB जेसीबी आण. बोंबलत आमच्याकडून चला जेसीबी नाही त्याने टायर अहो, आम्हाला खेळत म्हणलं ते म्हणून मी त्याला म्हणले उद्या टायर खेळत येईन म्हणून मी रानगाड्याचं टायर आपल्या माणसाचा अंदाज नाही का काय लेवल पण आता शहाणा घरातला शहाणा माणूस म्हणतोय म्हणलं आम्हाला वाटलं अंदाज लेवलच नाही राहिली साकारलं ती जख मारायला चाललं भीक मागा यायचे का आता गोडा आला गेली नाना. काय गोडे लाद घातली पाहिजे गोडे गोडे लाद बाई ए तू माणूस आहे ना येड्यागत करायच्या आधी चल आपलं तुम्हाला ती घास ती कापाय सांगितलं गोड्या. घास कापत नाही काय नाही मी चालू घास जाळ झाला त्या घासाचा हे रेल्वे ट्रॅक वर तिकडे ही काही आता आम्ही भीक मागायला चाललो एक ही गोणी घेतली हिच्यामुळे तर मला बेकार या दिवस आले म्हणले ताजा सांग सगळ्यांना ए दळींदर बाप मला म्हणला मी आधी चेष्टावर घेतलं नंतर ते तुला कसं काय कळत नाही, खरं तुम्ही खरं सांगा. बोलायला लागलं म्हणून म्हणलं चला भाऊ खरंच असं तुझा नवरा घोडा घेऊन आलाय लांब राहा गोड्यापासून नाही मला गोड्यापासून म्हणले घरी जाऊन सांग खायला काम. हा. ते घास कापून ठेवायला सांगितलंय आता चल का ना पाठवलं बाबा आम्हाला नाही असं गाव डोकं खायला लागले चल गोडा नाही आणि नाही तुम्ही. नको कुठं चाललंय नको आम्हाला जायचंय आम्हाला काय राहायचं तू कोणी ना आणतो मला का बस कुठं चाललंय आम्हाला राहायचंच नाही घोडा कुठे आहे घोडा मी चाललो मामाच्या कसलं गोदड आहे मामाच्याकडे चाललो मामाचं तब्येत बिब्येत आहे का? अरे ओके मी ना सरपंच तुम्हाला सांग उठलं खबर का मी हा? सगळं शेतीचं काम मी बघतो बरं का काय झालंय हे टॉवर काय करते हिंडू तू हिचं दररोज उठलं का हिचं दररोज उठलं की काय म्हणते माहिती काय काम धंदा ते करीत घे नाही. गोदाडे पाडते. काय काम धंदा करीत नाही काम धंदा करीत मग मला काय एक सांग, करायचं? मला सांग मी काय काम धंदा करायचा नाही. तू जा बाबा कुठेतरी जाऊन मर खड्यात जाऊन काय पड काय म्हणू पण नाही तर आम्हाला तरी मार अरे पण झालंय आम्ही काय चाललो आमच्या. गोडा आणतोय जेसीबी आणतोय जाऊ ना तुम्ही JCB गोळा करा. अरे ते माणसं याला गोळा किती करायला लावले. कोणी बी गाणी. काय केलं आम्ही याला लय मोठेपणा असतो. याला घेर एकदा. याचा मोठेपणा जिराय करता मी गोणीत- मशीन घेऊन आलो या गुणीत घालून घोडा मारल्या घोडा गोडा काय घोडा आणणार होते कसला घोडा आणणार होते गोडा आणलाय आणला उद्या आणील ना ना गोड्या पैसे जाऊ नको आम्हाला ते घोडा नाही बघायचा गाडा नाही बघायचा चल जफाड्या ए, कुठं चाललं वगैरे नाही नाही आम्हाला राहायचं घरात बिरात मोठेपणा काय करत असतं रे मग आम्ही नाही काय आपलं बोललं गरीब का भावा. तुम्ही करायला लावला का वहिनी, महिलांसाठी जागा निघलेली आता हा या वेळेस तुला उभं करतो नको म्हणला राहायचो अरे हे माणूस साडी घाली ना अख्ख्या पंचवार्षिक गोष्ट हा. तुला काय नादी लागता हा, मग नाही खरं आहे त्याचं त्याचं साडी खरं आहे. घालीन परत तू सगळंच घालीन कस काय नाही विषय काही नॉलेज उभा नाही करीन कोणाला तिला हा, मग हा इथं आलोय. कुणाला उभा करायचं आहे पाठीचं इथं आलोय. ए, शेजारी पुशरा शेजारने लय चवची पडली काय करायचं कोण आणतंय हे टंगडच काढतो म्हाताऱ्याचं जर का काय केलं काय झालं चालले ना घरात तो घरात. उचल दोन्हीच घाला ना. पाट्या, पाट्या पडशील, चल लवकर. थांब, थांब, याला साडी नाही आल्याशिवाय. हो, घरात. पाट्या, चल लवकर. हो, घरात.